चार्जेसच्या माध्यमातून जवळजवळ 1200 कोटी रुपये मागते. अरे म्हणजे जवळजवळ 2700 कोटी 2600 कोटी रुपये म्हाडाला पाहिजेत आणि वर जवळजवळ 5 लाख फूट FSI त्यांना बांधून पाहिजे. मी जिल्हा नियोजनच्या बैठकीत हा प्रश्न विचारला. त्यावेळी एकनाथ शिंदे समोर बसले होते, संजीव जयस्वाल होते. माझा तो व्हिडिओ मला वाटते मी आपल्यापर्यंत पोहोचला असेल. मी प्रश्न विचारला की म्हाडा लोकांना घर देण्याकरता आहे का म्हाडा धंदा करायकरता आलेले आहे? म्हाडाचं कर्तव्य काय? म्हाडा धंदा करायला नाही तर म्हाडाची जबाबदारी आहे. म्हाडा निर्माण याच्याकरता झाले आहे की मुंबईमधल्या गरीब जनतेला मध्यमवर्गीयांना घर उपलब्ध करून देण्याकरता. म्हाडानी या आपल्या मागण्या कमी कराव्यात. त्यांनी एक मध्ये पत्र काढलं, त्याच्यामध्ये डेव्हलपरना उल्लेख केला की आपल्याला काय परवडते, लोकांना किती फुटाची घरं द्यायला परवडतात, फ्री बीट मध्ये त्याप्रमाणे प्रस्ताव आम्हाला द्या. त्याच्यावरती देखील मी उल्लेख केला. मी सांगितलं का अभ्युदयनगर वासी 1 फूट कमी करून घेणार नाही. 1 फूट, कारण 1 फूट जरी तुम्ही कमी केलात तरी आत्ताचे मुख्यमंत्री हे धन्यवाद देवेंद्रजी कार्यक्रमाखाली आपले सत्कार करून घेऊन गेलेले आहेत. 1 फूट कमी केला तर तो सरकारचा अपमान होईल, मुख्यमंत्र्यांचा अपमान होईल, कारण ते जाहीर आम्ही केलं नाही, आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. त्यामुळे आम्ही 1 फूट कमी करणार नाही. कमी करायचे असेल तर म्हाडाने आपल्या मागण्या कमी कराव्यात, म्हाडाने करावं, आम्ही नाही करणार. मुळामध्ये आम्ही अजून 5 लाख रुपये कॉर्पोरेट फंडाला मान्यताच दिली नाही. दिल्या का आपण मान्यता? 20,000 रुपये भाड्याला आपण मान्यता दिली आहे का? सरकार मूर्ख आहे. जिजामाता नगरचा डेव्हलपर जिजामाता नगर मध्ये 22,000 रुपये भाडं देतोय आणि भाडा सांगते आम्हाला 20,000 रुपये भाडं घ्या आणि जा. हे सरकार चालवताय कोणाकरता? आम्ही वर्षानुवर्ष भांडतोय, आम्ही वर्षानुवर्ष झगडतोय, आमचे डेव्हलपमेंट पाहिजे. गेल्या 20 वर्षापासून 25 वर्षापासून हे सगळं चालू आहे, परंतु आम्हाला सवलती देत नाहीत. आम्हाला सवलती मागितल्या तर त्या देत नाहीत, करता येणार नाही. अरे अदानीला द्यायला तुम्हाला एका रात्रीमध्ये आचारसंहिता लागायच्या अगोदर एका रात्रीमध्ये GR काढला. देवनार डम्पिंग ग्राउंडची 125 एकर जमीन अदानीला दिली. 86 एकर मुलुंड डम्पिंग ग्राउंडची जमीन दिली. त्याचबरोबर खार जमिनी ज्या होत्या त्या खार जमिनी देखील अदानीला देऊन टाकल्या. कशाच्या नावाखाली? धारावीच्या पुनर्विकासाच्या नावाखाली. मग अदानीला द्यायला जमीन आहे तुम्हाला, त्याला सवलती आहेत. बंधू भगिनींनो, तुम्हाला कल्पना नसेल, अदानी करता सरकारने TDR बँक काढलेली आहे. TDR म्हणजे जो काय TDR धारावीच्या भूखंडामधनं मिळेल, जो काय त्या पुनर्विकासामध्ये TDR मिळेल, तयार होईल, तो TDR आणि त्याला दिलेल्या जमिनीवरचा TDR हा विकण्याचा अधिकार फक्त अदानीला आहे. त्यांनी बँक बनवले. कोणालाही TDR घ्यायचा असेल तर अदानीला पैसे दिल्याशिवाय तो TDR घेऊ शकत नाही. मग अदानीला सवलती सगळी. अदानी काय हा मुंबईकर आहे का? अदानी कोण तुमचा बाप लागतो काय? सगळं अदानीला देताय ते. मग जे मूळ मुंबईकर, ज्या मुंबईकरांनी हे मुंबई मिळवण्याकरता रक्त सांडलं, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये आम्ही 106 हुतात्मे दिले. त्याच्यामध्ये एक तरी अदानीचा नातेवाईक आहे का बघा, एक तरी अंबानीचा नातेवाईक आहे का बघा, एक तरी मोदीचा नातेवाईक आहे का बघा, एक तरी अमित शहाचा नातेवाईक आहे का बघा. मग मुंबई आम्ही मिळवली, आम्ही रक्त सांडलं, आम्ही 106 हुतात्मे दिले. मात्र मुंबई चालवायचे सूत्र कोणाच्या हातात आहेत? मुंबई वाकवायचे सूत्र या सरकारने कोणाच्या हातात दिले आहेत? तर अदानी आणि अंबानी. इथे अदानी अंबानी आणि दिल्लीमध्ये ते दोघं. म्हणून बंधू भगिनींनो, हा संघर्ष आपल्याला अधिक जोमाने करावा लागेल. आज आपण लाक्षणिक उपोषण करतोय. सरकारचं लक्ष वेधतोय. तुम्ही इथे वेधा, मी आज विधानसभेमध्ये आता जाईल आणि आम्हाला जे जे हत्यार आहेत, अभ्युदयनगरवासियांचे व्यथा
मांडण्याकरता मी लक्षवेधी देखील टाकलेली आहे, तारांकित प्रश्न देखील टाकलाय आणि अर्धा तासाची चर्चा देखील टाकलेली आहे. जी हत्यारं आमच्याकडे आहेत ती वापरण्याचा प्रयत्न 100% करतोय. परंतु आज या आंदोलनाचा उल्लेख विधानसभा सभागृहामध्ये करून सरकारला लक्ष वेधल्याशिवाय मी थांबणार नाही आणि सरकारला निवेदन करायला देखील लावल्याशिवाय थांबणार नाही.